हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम जय महाकाली. तर उद्यापनाच्या दिवशी नाही का मी खिरीचा जो व्हिडिओ बनवलेला होता तर तो मी डिलीट केलेला आहे, कारण तुम्हाला माहीतच आहे की मी व्हिडिओ टाकणार नव्हती आणि इथे माझ्या मोबाईलमध्ये स्पेस पण नाही आहे, त्याच्यामुळे खूप इश्यू येतो मला. आणि बघा त्या दिवशी नाही का इतके प्रॉब्लेम्स आले, तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. म्हणजे त्या दिवशी पाणीच नव्हतं आमच्याकडे आणि पाणी नसल्यामुळे कसं करणार. म्हणजे मी त्या दिवशी बाहेर गेलेली होती, मला बँकेत काम होतं, मी तिथे गेली, तिथून वापस आली, सकाळची कामं सगळी आटपून वगैरे बाहेरची बघते तर काय घरामध्ये पाणीच नाही आहे. तर बघा मला नाही का एका ताईने मदत केली. इथे जी दुसऱ्या बिल्डिंगमध्ये एक ताई राहते ना, तिने मला मदत केली. कोमल आणि ऋतुजाने त्यांच्याकडे जाऊन प्यायचं पाणी आणलं, कोमलने तिथे त्यांच्याकडे जाऊन आंघोळ केली. अशा प्रकारे आम्ही काय म्हणतात त्याला उद्या पण आम्ही कसं तरी क्लिअर केलं. आणि ते जे काही व्हिडिओ म्हणजे काय काय म्हणतात त्याला क्लिप्स होते, हां ते जे काही क्लिप्स होते ना ते क्लिप्स नाही का मी डिलीट केलेले आहेत. तर त्याच्यामुळे थोडं तुम्हाला थोडं तुम्ही समजून घ्या मला की काय प्रॉब्लेम झाला आहे ते. पण जेवढे पण क्लिप्स माझ्याकडे होते ना ते मी आता इथे टाकलेले आहेत. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ही कसली मस्ती आहे तुमची? तुझे दात जास्त झाले. अरे यार कोमल, खूप शांत वाटते ना सगळ्यांना, तू अशी मस्तीखोर आहे. चल जा बरं, बॉटल पकड. बॉटल कुठे आहे? हां बाय, जा लवकर लवकर, ठीक आहे. बघा आता कोमलच्या आंघोळीची व्यवस्था झालेली आहे. इथे एक ताई आहेत, मागच्या वेळेला पण त्यांनी मला मदत केलेली होती. यूट्यूबवरनं नाही झाली बरं का ओळख, अशीच त्यांची ओळख झालेली आहे माझी. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहतात. तर मागे पण त्यांनी एकदा म्हटलं होतं की आंघोळ करायची असले तर आमच्या इथे येऊन करा, फार चांगल्या आहेत त्या आणि त्या मला कॉल करून सांगतात बरं का. तर देव बघा कुठे ना कुठे मदत करतो नाही का. मागच्या वेळेला पण त्यांनी मला फोन करून सांगितलं होतं की असं असं पाणी येणार नाही आहे, तर तुम्ही हे करा. त्यांना सांगितलेलं आहे माझा प्रॉब्लेम, पाणी भरून ठेवा वगैरे सांगतात, पण यावेळेस त्यांनाच माहीत नव्हतं. तर आता कोमल गेली आहे त्यांच्याकडे आंघोळीला, आंघोळीची व्यवस्था झालेली आहे. 2-3 बॉटला भरून आणणार, आता खीर करणार. आता उद्यापासून परत मी त्यांचा फोन येत आहे मला आता. थांबा 1 मिनिट. तर इथे बघा आता कोमलची पूजा चालू झालेली आहे. कोमल आली त्यांच्याकडे आंघोळ वगैरे करून. आणि ही केळी आणि पुस्तकं, व्रताची पुस्तकं ही मी आदल्या दिवशीच आणलेली होती, त्याच्यामुळे हे काही मला आणायला जावं नाही लागलं. फक्त आता बघा इथे पूजा वगैरे मांडणी केलेली आहे. आणि खीर तर तुम्हाला सांगते, खीर मी आज पहिल्यांदा कोमलला बनवायला सांगितलेले आहे. बरं मी सगळं सांगितलं तिला कसं कसं बनवायचं वगैरे. मी तिथे साईडला उभी होती आणि अशा प्रकारे कोमलने खीर बनवली. पण खिरीचा व्हिडिओ डिलीट झालेला आहे, म्हणजे आम्ही केलेला आहे व्हिडिओ तो डिलीट, तर तो काही क्लिप दिसणार नाही तुम्हाला. इथे कोमलने का पुस्तकांची पूजा करते. तुम्हाला जर खिरीचा व्हिडिओ जर बघायचा असेल, खीर शिकायची असेल जास्त क्वांटिटीमध्ये कशी बनवायची, तर मागे एक मी असंच व्हिडिओ बनवलेला आहे वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापनाचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला नाही का खीर कशी बनवायची ते तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल. तर खूप छान अशी मस्त खीर बनते, ह्यावेळेला कोमलने बनवलेली आहे. आणि आता बघा इथे कोमलचं पूजा वगैरे झालेली आहे. आणि इथे बघा मी तुम्हाला फुल दिसत असेल हे सगळं आम्ही छान तयारी केली होती आदल्या दिवशी सगळं. पण आता मधातच मला थोडासा मंथली प्रॉब्लेम आल्यामुळे सगळं आता कोमललाच करावं लागते. तरी केलेलं आहे, जसं होईल तसं मुलांनी माझ्या कसं तरी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. इथे बघा छान ऋतुजाने रांगोळी काढली. ऋतुजाला खूप आवडते असं काही सणवार असले ना, तिला तर फक्त चान्सच पाहिजे फक्त रांगोळी काढण्याचा. आता ही सगळी मुलं इथे आलेली आहेत. तर बघा मागच्या वेळेला पण नाही का नवरात्रीमध्ये बघा कन्याभोजनच्या वेळेला ह्या मुली आल्या होत्या, त्यातल्या 1-2. तर ऋतुजा गेली होती बोलवायला आणि खूप असं शोधावं लागतं मुलींना बरं का. तर आमच्या बिल्डिंगमधल्या 1-2-3 मुली आल्या. ह्या सगळ्या मुली अशा अरेंज करून आता ऋतुजाने आणलेल्या आहेत. ही जबाबदारी आता ऋतुजावर सोपवलेली होती. आता कसं आहे, माझा जो प्रॉब्लेम आलेला आहे त्याच्यामुळे फार अवघड झालेलं आहे, सगळं मुलांनाच करावं लागतं आणि मी बसली आहे साईडला. तरी पण करतायत माझी मुलं आता
एवढ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये खीर बनवायची होती ना, तर कोमलने पहिल्यांदाच ही खीर बनवलेली आहे. पण म्हटलं काही जरी झालं तरी ना, आजचा हा दिवस सोडायचा नाही. आम्हाला प्रॉब्लेम जरी आला तरी आम्ही म्हटलं आता हे म्हणजे पार पाडायचंच. तर आता असं सुरू आहे. आता कोमल आता इथे देते खीर आणि मी 2 घेऊन आली होती बघा, माझ्याकडे काही जास्त वाट्या नाही आहेत. आणि बघा इतकी सारी खीर बनवली बरं का कोमलने. पण नाही का मुलांना नाही का म्हणजे खीर फार आवडतच नाही की काय माहीत नाही. नवरात्रीच्या वेळेला पण ना मुलं फार जेवत नाहीत बरं का. एवढं सगळं मी जेवण बनवते, एक घास खातात फक्त, माहीत आहे. एक घासच खाऊन त्या नाही का म्हणजे निघून जातात. पण मी यावेळेला थोडंसं त्यांना म्हणतो ते अगं खा, एवढ्या ह्याने बनवली आहे. ते बघा काही काही मुली खायलाच तयार नव्हत्या. अगदी 1 ते 2 घासच म्हणजे त्या खातो म्हणत होत्या. आता जबरदस्तीने आम्ही ते यांना खायला लावत आहे. अच्छा चलो ठीक है, कुछ नहीं होता, खा लो. खाना तो अभी खाए नहीं होंगे ना. देखना गरम है क्या, थोड़ा ऐसे मिक्स करो सब जन. थोड़ा नीचे में गरम होगा तो मिक्स कर लेना, ठीक है. हाँ अभी खा सकते हो. कैसी बनी बताओ. मैं मतलब फास्ट है तो मला तो म्हणजे जमतच नाही आहे. मी कोमलला बनवायला लावली आहे आणि माहीत नाही गडबड वगैरे होते का साखरेची वगैरे. तर कशी आहे साखर वगैरे ठीक आहे बच्चों, आपको शक्कर ठीक आहे ना. हां आज पहिल्यांदा बनवली कोमलने जास्त क्वांटिटीमध्ये. नाही ग तिला खाता येत नसेल. एक काम कर, तिला घेऊन ये इकडे. इकडे घेऊन ये इकडे. ते तिथे ह्याच्यावर बसव. अगं तू पाळत आहे ना म्हणून ताई चारून देते ना तुला ताई चारून देते, ठीक आहे. इकडे ताई चारून देते ना, तू चार तिला ग. तू चार तिला आपल्याच हाताने खायची आहे. मुलांचं तू चार आनंदी तू चारून दे. तिच्या हाताने खाल्लं, ती ओळखत नाही ना तुला तेवढी, त्यामुळे ते खायला बघते तुझ्याकडून. बघत आहे मम्मी. आता मम्मीकडे नंतर जाशील मम्मीकडे. छोटी आहे ना ती खूपच. तिचं पुस्तक मी तिच्याकडे देते, पण तिच्या घरी नेऊन देशील व्यवस्थित. हा तिची खीर घेऊन जाऊ दे तिला. हा घेऊन जाऊ दे. नाही खाते ना ती, खात नाही. तू एक काम कर, पराठ तिथे ठेवून दे ना टेबलावर. जाताना देऊन देशील. हा त्यांना आधी खाऊ दे ना, सगळ्यांना खाऊ दे. छोटी आहे ना, तिला कुठे कळते. बेटा फाडायचं नाही हा, बेटा फाडायचं नाही हा, फाडू नाही हा, नीट नाही व्यवस्थित. अशी पकड, सरळ पकड. देव बाप्पा तिला काय कळते, कळते मुलांना बरोबर. हा असं पकड, ठीक आहे. फाडायचं नाही हा. कळते की नाही माहित नाही. जाऊ दे, खाऊ दे तिला आपल्या हाताने. पोरांचं तसंच राहते. आता भरला हात. पाणीच नाहीये. तर असा होता बघा उद्यापनाचा व्हिडिओ. म्हणजे तो दिवस आमचा असा हेक्टिक गेला तुम्हाला सांगते. पण मी उद्यापन करणं काही सोडलं नाही. मी म्हटलं करायचं आहे म्हणजे करायचं, कारण ऑलरेडी नाही का 4-5 दिवस आमचे इतके वाया गेलेले होते तुम्हाला सांगते. नाही सॉरी 4-5 दिवस नाही, 4-5 शुक्रवार आमचे उद्यापन करायचं राहूनच जात होतं. तर त्याच्यामुळे नाही का मी ठरवलं होतं कोणत्या हालतीत करायचंच, आणि मी ते पार पाडलं आम्ही आता. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.